हाय एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत चॅनलमध्ये। तर बघा आम्ही गोवा इथे राहतो। तुम्हाला वाटत नसेल ना आम्ही गोव्यामध्ये राहतो म्हणून, है ना? तर आम्ही गोव्यामध्ये राहतो आणि गोव्यामध्ये का राहतो हा विषय मी ठेवलेला आहे की आम्ही गोव्यामध्ये कशासाठी आलो आणि का राहतो आम्ही गोव्यामध्ये। तर पूर्णपणे बघा व्हिडिओला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या व्हिडिओमध्ये मी आपली स्टोरी सांगणार आहे, तर ती स्टोरी पूर्णपणे बघा आणि आवडेल तर लाईक कराल आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मी सांगायला सुरुवात करते। आम्ही किरायाच्या रूमामध्ये कशासाठी राहतो ते आम्ही इथले नाही, मी आहे नागपूर कामठीचे। तसे तुम्ही नागपूर कामठी नाव ऐकलेच असणार। मी आहे नागपूर कामठीची राहणारी। आता मला 6 वर्ष झाले मी इथे राहते। आणि जेव्हा हा माझा मोठा मुलगा वंश आहे ना, तो 9 महिन्याचा होता तेव्हा आम्ही इथे आलो। आम्ही इथे आलोही नसतो। ते काय झालं ना, आमची फॅमिली खूप छान होती आमची फॅमिली छान। आता नाही आहे, सगळी आमची फॅमिली बिखरलेली झालेली आहे। कारण आमच्या फॅमिलीमध्ये आता माझे सासू पण नाही आहे आणि माझे सासरे पण नाही आहेत। आणि माझ्या डेराचं लग्न झालेलं आहे आणि माझ्या नंदीचं पण लग्न झालेलं आहे। ते पण स्टोरी तुम्हाला पूर्णपणे सांगणार, तर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओला बघा। तर तुम्हाला वाटत असेल की तिकडे बघते आणि इकडे सांगत आहे, तर माझे मुलं समोर खेळत आहेत म्हणून मी तुमच्याकडे पण बोलत आहे आणि त्यांच्याकडे पण लक्ष देत आहे। कारण की रोडावर गाड्या वगैरे खूप चालतात। हा बघा, हा रोड आहे। आणि माझा मोठा मुलगा ना जेव्हा झालं ना तेव्हा तो चांगला होता, 2 दिवसाचा होता तेव्हा चांगला होता। पण त्याचा वेट वगैरे कमी होता म्हणून त्याला काचामध्ये ठेवण्यात आलं होतं। काचामध्ये ठेवलं 1 तासांनी मुलाला स्तनपान दिल्या पाहिजे म्हणून देतात ना, तर मला दिलंच नव्हतं। 24 तास झाले होते तरी पण जवळ दिलं नव्हतं। लहान बाळाला आईजवळ 1 तासानंतर दिला जातो ना डिलेवरी झाल्यानंतर, तर मला त्या वंशला माझ्याजवळ दिलंच नव्हतं। त्याला 24 तासांनी माझ्याजवळ दिलं, कारण तेव्हा पण देणारच नव्हते। माझी नणंद होती, मोठी नणंद, तिने जाऊनसने म्हटलं की एवढ्या वेळपर्यंत बाळाला आईजवळ दिलं का नाही। म्हणून सर्वांना फिकर पडली आणि जाऊन जबरदस्ती त्या मुलाला माझ्याजवळ आणलं होतं। तेव्हा मी त्या मुलाला घेतला आणि स्तनपान दिला। तो मुलगा 2 दिवसापर्यंत तो तसाच राहिला, तर त्याच्यामध्ये कमजोरी येणारच ना, ही डॉक्टराची लापरवाही झालेली होती। आणि माझे सिजरियन झालं होतं तेव्हा माझ्या प्रायव्हेटमध्ये झालं होतं। आम्हाला असं तेवढं कळत नव्हतं, पहिल्यांदा झालं बाळ तेवढं कळत नाही ना, तर असं त्याच्या वेळेस झालं। त्याला कमजोरीमुळे त्याला काही त्रास व्हायला लागला, मला तेवढा कळत नव्हता। मग काय झालं ना, तेव्हा माझ्याजवळ आणला सायंकाळी, 3ऱ्या दिवशी सायंकाळी माझ्याजवळ बाळाला आणलं होतं। मी त्याच्यासोबत दिवसभर राहिले। नंतर सायंकाळच्या वेळी त्याला औषधी दिल्यानंतर त्यांनी औषधी बाहेर काढली। मला वाटलं की ती औषधी बाहेर का काढत आहे आणि हा असं काम करत आहे, हात नाही हलवत, पाय नाही हलवत। तर माझ्या सासूनी गेले आणि डॉक्टरला दाखवला सायंकाळच्या वेळी 7 वाजता। तर डॉक्टरने बघितलं, त्याला पण काय वाटलं माहिती नाही, एकदम सिरियसच आहे म्हणून सांगितलं। मला पण सांगितलं, तेव्हाच काय करायचं म्हणून दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तेव्हाच पाठवलं। इमर्जन्सी म्हणून त्याला घेऊन गेले दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये। मग मला पण डिस्चार्ज दिला नव्हता, कारण की आपली परिस्थिती थोडी डाऊन असल्यामुळे। आणि वरून काय आहे ना, माझ्या डिलेवरीची डेट होती ना, ते निघून गेलेली होती। जास्त दिवस झालेल्यामुळे मला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेतलं नव्हतं, म्हणून मला प्रायव्हेटमध्ये इमर्जन्सी सारखंच जावं लागला। नाहीतर मी तिथं पण नाही गेली असती, मी सरकारीमध्येच गेली असते। पण काय आहे ना, त्याने म्हटलं की जास्त दिवस झाले तर इथं होऊ शकणार नाही। मग त्यांनी मोठा मेडिकल लिहून दिलं होतं, तो आम्ही जिथे राहतो त्याच्यापेक्षा खूप दूर होतं। तिथं येण्या जाण्याचा खूप त्रास होता, म्हणून आम्ही तिथे गेलो नाही आणि प्रायव्हेटमध्ये केला। मग 3ऱ्या दिवशी माझ्या बाळाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती केला। तो जास्त हाय लेवलचं होतं, तेवढी आमची हे नाही होती, खूप परिस्थिती डाऊन होती तेव्हा। काय करायचं काय नाही करायचं, खूप परिस्थिती डाऊन होती। मग
माझे जिजाजी होते, त्यांना मी सपोर्टसाठी सांगितला, सपोर्ट करा म्हटून द्यायच्या त्या बाळासाठी. सांगा किती त्रास झाला माझ्या बाळाला. ते आताही आठवण करते ना मी, माझ्या डोळ्याला पाणी येतं. पण मी म्हणते की मी जास्त फॅमिली तर नाही आहे, पण तुम्ही माझी फॅमिली बना. कारण की माझ्या फॅमिलीमध्ये माझे आई वडील पण नाही आहेत, माझे सासू सासरे पण नाही आहेत, यांचे पप्पाचे आई वडील नाही आहेत, माझे पण नाही आहेत. आम्ही अनाथसारखे झालेलो आहोत. तर प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि माझ्या जास्तीत जास्त चॅनलला समोरपर्यंत न्या की मी सुद्धा काही करू शकेन. माझ्या बाळाला कमसे कम तिथे मोठ्या हॉस्पिटलमध्ये 12 दिवस ठेवलेलं होतं. कारण की 12 दिवसानंतर 12व्या दिवशी आमच्या घरी कार्यक्रम करतात, मुलाचा 12वा दिवस करतात. तर आम्ही 12व्या दिवसापर्यंत त्याला ठेवला आणि तिथून डिस्चार्ज वगैरे केला. तेव्हा थोडा घरी आल्यानंतर तेव्हा आम्हाला खूप बरं वाटायला लागला. तरी पण माझ्या मुलाची तब्येत तशीच होती, नाजूक होती. तर काय करायचा, जेवढं पण दूध घ्यायचा तेवढं पण फेकून द्यायचा, पचवतच नव्हतं. मग कसं करायचं, आम्हाला किती त्रास. मी त्याला ना रात्रभर बसून बसून झोपत होती. मी स्वतः झोपत नव्हती, याचे पप्पा पण झोपत नव्हते. मी त्याला बसून झोपत होते. मी दररोज जोपर्यंत तो 2 महिन्याचं झालं नाही तोपर्यंत मी त्याला छात्यावर झोपून बसूनच झोपत होते मी. बघा मी खूप त्रास केले त्या पोरासाठी. माझ्या वंश ना माझ्या पैशाने घेतलेला मुलगा आहे तो. मी त्याला खूप जपतो. हा आहे बघा मित्रांनो माझा हा वंश, पैशाने घेतलेला आहे हा माझा वंश. आणि हा माझा विवान बघा, हा इथेच झाला, गोव्यामध्ये झाला. याच्या पण पूर्ण तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. तुम्ही पण माझ्या व्हिडिओला तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. आणि आवडेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आपली कहाणी सांगणार आहे. माझी स्टोरी ऐका आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. चला तर मित्रांनो, मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, या पुढच्या पार्ट 2 स्टोरीमध्ये. आणि आमच्या घर तुम्ही बघा ना, किती फक्त 6 फुटाच्या चौड्यामध्ये आहे आणि लांबमध्ये 30 फुटाचा आहे. तुम्ही 8-9 लोक होतो आम्ही त्या घरामध्ये. किती ॲडजस्ट केला. अचानक मी वरून येत होती, डोक्यावर पदर घेत होती, माझे सासरे होते म्हणून. तेव्हा माझ्या हातातून माझा बाळ हातातून खाली पडला. वरून स्टेप होतं, वर एक रूम होतं, तो आमचं रूम होतं आणि खाली सगळे राहत होते. तर मी वरून बाळाला घेऊन खाली येत होती. असं कसं काय माझा बाळ माझ्या हातातून सुटलं मलाच नाही कळलं. मी डोक्यावर पदर घ्यायची आणि माझा बाळ हातातून खाली पडायचा. तो बरं झाला की पाण्यात पडला आणि तेही दरवाजामध्ये. बघा माझ्या कळतच नव्हतं, एकदम बोलच नव्हतं येत माझ्या तोंडावर. छोटासा घर माझ्या हातातून एकदा पडला ना, तेव्हाच्या माझ्यामध्ये काच भरून गेलेली होती. की अजून जसं जसं मोठा होते मुलगा तसं तसं एका ठिकाणी राहत नाही ना. वंशचे पप्पा कोळशाचा बिझनेस करत होते. ते पण दिवसभर सकाळी पहाटेच्या 4 वाजता निघून सायंकाळी 7-8 वाजता घरी येत होते. म्हणून मी म्हटलं एवढा मेहनत करून सुद्धा काही आपल्याजवळ उरत नाही, काय नाही 2 पैशासाठी. म्हणून आम्ही इकडे आलो. ते कसे आलो, माझ्या जिजाजी आहेत ना, ते इथे राहतात म्हणजे गोव्याला. तुम्हाला असं वाटेल की तेवढं नागपूर सिटी सोडून इकडे गोव्याला कशासाठी आले. तिथे सुद्धा कामं असतात. हो, तिथे सुद्धा कामं असतात, पण वेळेवरच कामं नाही मिळत. आणि इकडे माझे जिजाजी जिथे होते हॉटेलमध्ये, त्यांच्या ओळखीचे सर्वच होते. त्यांनी विचारलं की काम आहे का. त्याने म्हटलं हो काम आहे. काम आहे म्हटलं, म्हणून म्हटलं चला आपण तिकडे जाऊया आणि राहूया. आणि वरून आमचं काही भांडण वगैरे झालं नाही, काय नाही. मी कारण की कोणाशी भांडण करतच नव्हती. 1च वर्ष राहिले मी तिथे. 1 वर्ष राहिल्यानंतर मी त्यांना मग घरी मम्मीला सांगा, मम्मीशी बोला, बाबजीशी बोला. तर त्यांनी बोलणं वगैरे केलं. तर सुरुवातीला तर माझी सासू तयार झालेली नव्हती. नंतर मग कन्व्हिन्स केला तर तयार झाली. तर म्हटलं जाऊ दे. म्हणून आम्ही इथे आलो किरायाच्या रूमामध्ये राहण्यासाठी, नाहीतर आम्ही तिथेच राहिलो असतो. मग पुन्हा पार्ट 2 मध्ये तुम्ही अजून पुन्हा माझी स्टोरी ऐका. ते माझ्या लहान मुलाचं आहे ना, ते स्टोरी सांगणार मी तुम्हाला. आता ही स्टोरी माझ्या मोठ्या मुलाची सांगितली आणि किरायाच्या घरामध्ये का राहतो हे सांगितलं. कारण की माझ्या मोठ्या मुलासाठीच मग आम्ही इकडे आलो, नाही तर आम्ही इकडे आलो नसतो. तर ही माझी छोटीशी स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर